शिवे करता निवडलेला वृंद संत शिरोमणी नामदेव महाराजांचा असून त्या भंगातून महाराज संतांच्या स्वरूपाचं आणि संतांच्या कार्याचं वर्णन करून अशा संतांची संगत जीवनामध्ये अखंड लाभावी अशी इच्छा प्रकट करतात. चालू असलेला हा नामोत्सव भगवान दत्तात्रेयाचे अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती उत्सव नरसिंह सरस्वती दत्त देवस्थान या ट्रस्टच्या वतीनं हा प्रतिवर्षी जयंतीचा उत्सव संपन्न होतो. त्या निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण, नवनाथाचं पारायण असा एक उपक्रम आज तागायतल्या मंडळींनी राबवलेला आहे. त्या नामोत्सवाची आजची कीर्तनाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. ज्याचे आपण पायिक आहोत त्या पायिकाचं कर्तव्य आहे की ते उत्सव करणं. बरं, कोणत्याही संप्रदायाचा आपण पायिक असो, पण पायिक जर म्हणून घ्यायचं असेल तर त्या पायिकाच्या अंतःकरणामध्ये आपल्या उपास्य देवतेविषयी निष्ठा पाहिजे. आणि ह्या मंडळीने हे चालवलेलं आहे. बरं, अतिशय ही समाजाच्या दृष्टीने, संप्रदायाच्या दृष्टीने, मनुष्याच्या दृष्टीने याची आवश्यकता आहे. आणि ज्यांचा उत्सव आपण करतो ते भगवान दत्तात्रेयाचे अवतार. दत्तात्रेयाचे अवतार अनेक झाले, त्याच्यामध्ये हा एक दत्तात्रेयाचा झालेला अवतार आहे. या अवताराचं वैशिष्ट्य काय आहे? दत्त अवताराचं वर्णन करताना असं वर्णन केले, त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे द, आणि पुढं डबल द आहे, दत्त. हा जो अवतार आहे हा जगाला ज्ञान देण्याकरता अवतार आहे. केवळ जगाला ज्ञान देण्याकरता अवतार आहे. या अवतारामध्ये घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, हा धंदाच नाही. केवळ जगाला ज्ञान देण्याकरता, म्हणजे देण्याकरता झालेला हा अवतार, आणि त्या अवताराची जी परंपरा आहे. दान देण्याचं, ज्ञानदान देण्याचं कार्य अवतारामध्ये त्या महात्म्यांनी केलेलं आहे. कारण आज समाजामध्ये अनेक गोष्टीची गरज आहे. वर्णन केलं जातं मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक गरज आहेत, अनेक गरज आहेत. कालाप्रमाणे गरजा बदलल्या, पण एक कालाप्रमाणे गरज बदलू शकत नाही. बरं, काळ परत्वे काही गरजा बदलतात, पण अशी एक गरज आहे मनुष्याच्या जीवनामध्ये, आणि ती गरज जर कोणती असेल तर प्रत्येक जीवाला गरज आहे दुःख निवृत्तीपूर्वक सुखाची इच्छा. यात एक वाक्यच आहे. हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये याची गरज आहे. याला शास्त्रामध्ये म्हणतात वैचारिक भूक. वैचारिक भूक. हा प्रत्येक जीवाला वैचारिक भूक आहे. तुम्ही कोणालाही भेटा, प्रत्येकाची मुलाखत घ्या, त्याला विचारा काय काय नाही, म्हणजे सर्व काही चांगलं आहे, फक्त समाधान नाही म्हणते. सर्व काही चांगलं आहे, फक्त समाधान नाहीये. समाधान आहे पण बाकीचं काही नाहीये. योग्य आहे. बरं, समाधान म्हणतेच सुख. हो, समनाम ब्रह्म.
त्या परब्रह्माच्या ठिकाणी चित्ताची धारणा नाम चित्त आले त्याला धारण करणं आणि धारण केल्यानंतर जी अवस्था प्राप्त होते ती केवळ दुःख संबंध रहित केवळ सुख त्याला म्हणतात समाधी. ते बाजारात विकत मिळत नाही. मग ते मिळतं कुठं? महाराज म्हणतात ते संतच जगाला देऊ शकतात, बाकी कोणीही देऊ शकत नाही. संतावीन प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही. कोण सांगते? वेद सांगते. कारण संतांच्या शिवाय हे कोणीही पूर्ण करू शकत नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. मनोरथ म्हणजे आपल्याला जे जे वाटतं ते नव्हे. बरं, लोकांची धारणा झाली आहे जे जे आपण इच्छा करावी ते पूर्ण करतात. किती इच्छा करा, इच्छा कधी संपत नाही. इच्छा करणारा संपतो. एकच इच्छा आहे प्रत्येकाला, असं सुख अनुभवाला मिळावं, असं सुख अनुभवाला मिळावं. त्या सुखाचा नाश कधी होऊ नये. त्या सुखाचा नाश कधी होऊ नये. असे सामर्थ्य ही पूर्ण करण्याची योग्यता या भूतलावरती कोणाजवळ आहे? संतांच्या जवळ आहे. संतांच्या शिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. म्हणून आज समाजाचा जर विचार केला तर जीवन जगत असताना बाकीच्या गरजा गळू नये. बाकीच्या गरजा गळू नये. पण जी गरज आहे ती गरज जीवनातली पूर्ण झाली पाहिजे. सामान्य गरज जर नाही पूर्ण झाली तर काय फरक जीवनामध्ये पडत नाही. पण जी गरज जी इच्छा आहे ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर परिणाम आहे पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा जन्म घ्यावा लागेल. या जन्मात घर नाही बांधलं तरी चालेल, काय फरक पडत नाही. बांधावं, गरज आहे त्याची, उघड्यावर राहू नये. पण नाही बांधता आलं तरी चालेल. पण या जन्मामध्ये जरी जी वैचारिक इच्छा आहे, वैचारिक मुख आहे, ती जर पूर्ण नाही झाली तर ती पूर्ण करण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जन्म घ्यावा लागेल. अशी इच्छा आपल्या जीवनातली पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर आज समाजाला या संतांची गरज आहे. पण अजून समाजाला कळलेलं नाही. दुर्दैव आहे. दुर्दैव आहे. कळतं पण कधी कळतं? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळे रांडापुरे सकळ. वेळ निघून गेलेली आहे. वेळ निघून गेलेली आहे. पण ह्या समाजाला कळण्याची गरज आहे. नंतर ज्ञानावरून फार सुंदर आपल्याला मार्ग सांगितला आहे. अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. बाबांनो, ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेळे चिंतून ठेवी पैसे बँकेत चिंतून ठेवी रोकडे आत्मज्ञान. हे मिळवून ठेवा. कधी मिळवून ठेवा? जवळ हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत मिळवण्याचा जीवनामध्ये प्रयत्न करा. आणि ते जर या जीवनामध्ये जर मिळावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात आपल्याला संताशिवाय
पर्याय नाहीये. तेव्हा महाराज म्हणतात हेच कार्य करण्याकरता संत या भूतलावरती येतात. दुसरं येण्याचं कारण त्यांचं काहीही नाही, हे एकच कारण आहे बरं का. आलो याची कारणाशी, दुसरं कारण काय नाही. तुकोबारा म्हणतात आम्हाला याच्या करताच त्यांनी पाठवले. तुका म्हणे मज धारिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आम्हाला हेच कार्य करण्याकरता त्या भगवंतानी धाडलेला आहे, पाठवलेला आहे. कुणी शंका घेत, त्या देवानेच यांना पाठवलंय, देव का आला नाही. देव का आला नाही का त्याला वेळ नाही, नो टाइम, असं काय. ज्या संत महात्म्यांना देवानी पाठवले, देव का आला नाही हे कार्य करण्याकरता, हे देवाचं काम नव्हे, लक्षात ठेवा. हे देवाचं काम नव्हे. मग देवाचं काम काय? देवाचं काम वेगळं आहे आणि संतांचं काम वेगळं आहे. बरं, थोडासा फरक आहे, फारसा फरक नाही आहे. देव दुर्जनाचा संहार करतो आणि संत दुर्जनाचा दुर्जनपणा घालवतात. दुर्जन बघितल्यानंतर देवाला सण होत नाही, देवाला सण होत नाही. तो मागचा पुढचा विचार करतच नाही, लक्षात ठेवा. मागचा पुढचा विचार करत नाही, त्याला जाग्यावर. पण संत मात्र या पद्धतीनं कार्य करत नाही, त्या पद्धतीनं कार्य करत नाहीत. मग संत काय करतात? कारण त्यातला बारकावा असा आहे, दुर्जनाचा जरी संहार झाला तरी शेवटी बीज शिल्लक राहत ना. बीज शिल्लक राहत. बीज शिल्लक राहिलं की पुन्हा ते उगवत. बरं, उगवत. लावण गेली की खोडवं शिल्लक राहतंय, खोडवं गेलं की निडवं राहतंय, निडवं गेलं की जोडवं राहतंय. बरोबर आहे ना. बीज केलं पाहिजे. आणि बीज जर कोण घालवत असेल, बीज नाम अज्ञान. बीज नाम अज्ञान. अज्ञान हे ज्ञानाने जात. अज्ञान हे ज्ञानाने जात, शस्त्राने जात नाही. शस्त्राने जात नाही. बरं, मग ज्ञानाने जात. मग ज्ञान कुठं राहत? पुस्तकात नाही. ज्ञान राहत कुठं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संताया भगावे सर्वस्वेशी. ते संतांच्या जवळ. म्हणून दुष्टाचा संहार करण्याचं कार्य देव करतो, पण दुष्टाचा दुष्टपणा घालवण्याचं सामर्थ्य देवाजवळ नाही, ते संतांच्या जवळ. मग कुणी म्हणेल देवाचं कार्य वेगळं, संतांचं कार्य वेगळं, देवाला हे कार्य करता येत नाही, संतचे कार्य करता येतात. मग देव वेगळा आणि संत वेगळे का? अशी संभ्रमाची अवस्था समाजामध्ये निर्माण होऊ नये. जरी ते देवाला कार्य करता नाही आलं तरी ते कार्य संत करत असले तरी महाराज म्हणतात हा तो देवच संत रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होतो. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. महाराजांनी शब्दाची रचना करताना अतिशय मार्मिक केलेली आहे. संत अवतरले एवढा शब्द वापरला नाही. ब्रह्ममूर्ती संत
जगी अवतरले. आणि ते परब्रह्मच साक्षात शब्द वापरलाय मूर्ती. शब्द काय वापरलाय? मूर्ती. बरं, मूर्तिमंत ब्रह्म म्हणजे संत. मूर्तिमंत ब्रह्म म्हणजे संत. ते ज्ञानाचे चालते बिंब, अवयव ते सुखाचे कोंब. येर माणूस पण ते भांब लौकिक वाहून चालत बोलत. ब्रह्म बोलत नाही बरं का. ब्रह्म बोलत नाही आणि बोललं तर त्याला ब्रह्म म्हणता येत नाही. फार मोठी अडचण आहे. म्हणजे त्या ब्रह्माला सुद्धा अडचण आहे. कारण तिथं क्रियाच संभवत नाही. हो, तिथं क्रियाच संभवत नाही. क्रिया संभवत नाही, पण त्याच्याशिवाय क्रिया होत नाही हे मात्र विसरू नका बरं. क्रिया संभवत नाही मग कोणी म्हणत ते जड असेल. ती काय मोटरसायकल किक मारायला. मग ते ब्रह्म, मूर्तिमंत ब्रह्म म्हणजे संत. साक्षात ब्रह्म हे कार्य करू शकत नाही. कार्य करू शकत नाही. मग त्या ब्रह्माला उपाधीचा अंगीकार करावा लागतो. उपाधीचा अंगीकार करावा लागतो. मग जगत उद्धाराचं कार्य करायचं असेल तर त्या ब्रह्माला दया नावाची उपाधी धारण करावी लागते. दया नावाची उपाधी धारण करावी लागते. त्याशिवाय ते या भूतलावरती येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. ब्रह्म रूपाने ते अवतीर्ण होऊ शकत नाही. अवतीर्ण होऊ शकत नाही म्हणून त्याचं कारण ते व्यापक आहे. आणि व्यापक असल्यामुळे व्यापकाच्या ठिकाणी क्रिया संभवत नाही. सिद्धांत आहे. मौलीने फार सुंदर करत ज्ञानोबा राय म्हणतात मातीचा घट आहे. घट, आणि त्या घटामध्ये काय आहे? आकाश. तो घट फोडला. घट फोडल्याबरोबर आकाश कुठं गेलो? आकाशा काय येणे जाणे. आकाश येतही नाही आणि आकाश जातही नाही. जर आकाश येत नाही, तर जात नाही, तर ब्रह्म कसे येईल? हो, मग महाराज म्हणतात मग ते प्रगट होतं. कोणत्या रूपाने प्रगट होतं? संत रूपाने प्रगट होत. एक कारण. दुसरं कारण सांगितलं, ब्रह्म म्हटलं की पारमार्थिक सत्ता. आणि जगत उद्धाराचं कार्य करायचं म्हटलं की व्यावहारिक सत्ता. आम्हाला या सत्ता माहिती नाही. आम्हाला फक्त राजकारणातल्या सत्ता माहिती. लोकांना विचारलं सत्ता कोणाची आहे, लगेच लोक माणसं डोळं झाकून सांगतात. जो पक्ष उपलब्ध असेल त्या पक्षाचे. आपण कोणत्या पक्षाचेच नाही ना. लोक विचारतात कधी कधी, महाराज तुम्ही कोणत्या पक्षाचे? मी कोणत्याच पक्षाचे नाही. जो सत्तेवरती असेल तो आमचाच. कोणी सत्तेवरती होतो आमचाच. या बाबतीनं वारकऱ्यांनी जगलं पाहिजे का? वारकरी सुद्धा पक्षात झाले. गावात गट आहे, या पक्षाचा गट, त्या पक्षाचा गट. इथलं सांगत नाही, जनरल सांगत. म्हणजे माळा घालून सुद्धा आमच्या अंतःकरणातले पक्ष गेलेले नाहीत. म्हणून सत्ता हा व्यवहारातली सत्ता नव्हे, लक्षात ठेवा. सत्ता 3 प्रकारच्या, एक पारमार्थिक, प्रातिभाषिक आणि व्यावहारिक. ब्रह्म हे पारमार्थिक सत्तेमध्ये आहे आणि जगत उद्धाराचं कार्य हे व्यावहारिक सत्यामध्ये आहे. मग जर व्यवहार करायचा असेल तर सत्ता समान लागते. विषम सत्तेमध्ये व्यवहार होत नाही. व्यवहार होत नाही. म्हणजे पारमार्थिक सत्तेमध्ये राहणार ते ब्रह्म दया नावाची उपाधी धारण करून या भूतलावरती व्यावहारिक सत्तेमध्ये येत जगी अवतरले. अवतार तुम्हा
ते परब्रह्मच हा संतांच्या रूपाने प्रकट झालेला आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. शंका मी उपस्थित केली. कीर्तन ऐकत असताना ऐकणाऱ्याचंही भान असावं आणि सांगणाऱ्याचंही भान असावं. बरेच कीर्तनकार वाहत जातात. देव का करत नाही? संतच हे कार्य करण्याकरता आहेत. मग देव वेगळा आणि संत वेगळे का? याच्याकरता ही शंका निरसन करण्याकरता नामदेव महाराजांनी पहिला शब्द वापरला. बाबांनो, ते साक्षात परब्रह्मच संतांच्या रूपाने अवतीर्ण होत. ते ब्रह्म या भूतलावरती कार्य करू शकत नाही. नामदेव महाराजांनी वर्णन केले, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशने, परब्रह्मीचे ठसे ब्रह्ममूर्ती संत. ते ब्रह्मच बर का संत रूपाने साक्षात अवतीर्ण झालेला आहे. का अवतीर्ण झालेला आहे? विषम सत्तेमध्ये व्यवहार होत नाही. सत्ता समलागते. सत्ता समलागते. अवतरले म्हणजे पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये आले. अवतरले या शब्दाचा अर्थ काय? पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये आले. आम्ही तुम्ही जसं आलो तसं नाही बरं का. आम्ही तुम्ही योनीतून आलो, ते अयोनी आहे. हा फरक आहे, लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये चाललोय. फार त्यांच्या त्याने आपल्यात फरक आहे बरं का. फार फरक आहे, लक्षात ठेवा. आम्हाला देह तादात्म्य आहे. आम्हाला येण्याच्या मागे कर्माचा संबंध आहे, वासनेचा संबंध आहे. त्यांच्या मागे यातला काहीही संबंध नाही. काही संबंध आहे बरं का. म्हणून ते त्या सत्तेतून या व्यावहारिक सत्तेमध्ये आले. म्हणजे काय केलं? ती सत्ता घटकावर बाजूला ठेवली. आता आपण कीर्तनाला आलाय. कीर्तनाला येण्याच्या पूर्वी कुठं होता? घरात होता. बायका कोणामध्ये होता. घरातल्या लोकांना सांगितलं आम्ही 2 तास कीर्तनाला चाललोय. घरच्या लोकांना तुम्ही सोडून आलाय बरं का. पण 2 तासात तर पुन्हा कुठं जाणार आहे? घरात. पण 2 तासात करता घर सोडलंय की नाही? का? जर कीर्तन ऐकायचं असेल तर घर सोडावं लागतं. कीर्तन ऐकायचं असेल तर घर सोडावं लागतं. जर कीर्तन ऐकायचं असेल तर घर सोडावं लागतं. तर जगाचा उद्धार करायचा असेल तर अवस्था सोडावी लागते. ब्रह्मी अवस्था सोडावी लागते. त्याशिवाय हे कार्य घडत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या अवस्थेचा त्याग करून संत महात्मे या भूतलावरती अवतरले. म्हणून महात्मे शब्दाची रचना केली. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. कशा करता? उद्धराया आले दीन जना. शब्द आहे, दीर्घ आहे बरं. दी पहिली वेलांटी म्हणजे रस्व, दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ. रस्व आणि दीर्घ यातला फरक कळला पाहिजे, लक्षात ठेवा. दिवस म्हटलं की रस्व आणि दिन म्हटलं की दीर्घ. धन्य आदि दिन रस्व आहे. आपण तारीख लिहिताना दिनांक पहिली वेलांटी लिहितो का दुसरी? पहिली. पहिल्या वेलांटीला रस्व म्हणतात, दुसऱ्या वेलांटीला म्हणून हा शब्द उच्चारत असताना सावधगिरीनं उच्चारला पाहिजे. याच्याकरता मी सांगलोय
मी व्याकरण शिकवायला आलो नाही. त्यातला फरक कळाला पाहिजे. उद्धराया आले दीन जना. बऱ्याच कीर्तनकारांना व्याकरण कळत नाही का, त्यांनी व्याकरण कळून पिलेलं असते. दीन जनांचा उद्धार करण्याकरता हे आले बर का. दीन कोणाला म्हणतात? दीन कोणाला म्हणतात? ज्याचं जीवन इंद्रियाच्या अधीन आहे त्याला म्हणतात दीन. इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. जो इंद्रियाच्या अधीन गेलेला आहे त्याचं जीवन दीन आहे, दुःखी आहे, लाचार आहे. लक्षात ठेवा. आणि अशा जीवांचा उद्धार करायचा आहे कठीण आहे, सामान्य नाही. जी माणसं इंद्रियाच्या अधीन आहेत ती बहुतांश लोक बहिर्मुख आहे. बहिर्मुख आहे म्हणून तुम्ही पहा ना, तुम्हाला फरक सांगतो काय. लोक तमाशाला जशी येतात तशी कीर्तनाला येत नाही. का? ते बहिर्मुख लोकांचं काम आहे आणि अंतर्मुख लोकांचं काम आहे. आता काही लोकांनी कीर्तनालाच तमाशा केलाय. त्यांचं कीर्तन ठेवलं तर गावाचं मैदान पुरत नाही, त्याला कीर्तन म्हणू नये. कीर्तन म्हणून लक्षात ठेवा. कीर्तनाला लोक येत नाही सहजासहजी का? अंतर्मुखता लागते. अंतर्मुख वृत्तीचीच लोक इकडे येतात. म्हणून बऱ्याच लोकांना लोक म्हणतात कीर्तन ऐकताना झोप काय येते, समजावं आपला अधिकार कमी आहे. आपला अधिकार कमी आहे. मग काही लोक म्हणतात झोप येणार नाही असा कीर्तनकार सांगा, तिच्यापेक्षा कीर्तन करूच नका ना. त्याच्याकरता कीर्तन करूच नका. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात मनोरंजनाची साधनं पुष्कळ आहे, कीर्तनात मनोरंजन करायची गरज नाही. बरं, त्याच्याकरता हे साधन नाही. तात्पर्य दीन इंद्रियाच्या अधीन आहे बहुतांशी जीवांचं जीवन. बरं, हा संपूर्ण या जगाचा विचार केला तर 99% फक्त 1% ठेवा दीन लोक आहेत. आणि या दीन लोकांचा उद्धार झाला पाहिजे अशी उद्धाराची कळवळा कोणाच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो? कोणाच्या तरी अंतकरणामध्ये निर्माण होते. लक्षात ठेवा. बुडत हे जन बुडत हे जन. हे जन म्हणजे दीन. न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूया. देवाच्या आणि संतांच्या येण्यातला फरक लक्षात ठेवा. देवाला आणावं लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत येत असतात. बोलवल्याशिवाय देव येत नाही. बरं का? येत. पण संतांना बोलवावं लागत नाही. ही समाजाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांना राहवतच नाही. त्यांना राहवतच नाही. आईशी करवळाची करी लाभावी न प्रीती. समाजाकडे पाहिलं आणि समाजामध्ये बहुतांश जीव हे दीन आहेत. त्यांचा उद्धार झाला पाहिजे. उद्धार झाला पाहिजे. कुणी सांगितलं नाही या म्हणून बरं का, पण त्यांनीच जगाकडे पाहिलं बरं का. आणि पाहिल्यानंतर त्यांना वाटलं यांच्या उद्धाराची व्यवस्था आपण केली पाहिजे.
कुणी म्हणेन त्याला कुणी बोलवलं नाही, कुणी सांगितलं नाही, आले का अहो म्हणून तर त्यांना संत म्हटले ना, म्हणून तर त्यांना संत म्हटलेलं आहे. आमंत्रणाची वाट कधी पाहत नाही, आमंत्रणाची वाट पाहत नाही का? त्यांचं हृदयच असं आहे की त्यांच्या अंतःकरणाला पाजर फुटल्याशिवाय राहत नाही. ही अवस्था पाहिलं नाही. कार्य कठीण आहे, पण त्यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. देवाला काही गोष्टी सहन होत नाही, पण संत हे सहन करतात. संत जीवन तुम्ही पहा म्हणजे आपल्या लक्षी या दीन जनांचा उद्धार केला पाहिजे. उद्धार करणं म्हणजे काय? उद्धार करणं म्हणजे काय? उद्धराया आले दीन जना. आमचा तुमचा उद्धार करण्याकरता संत आले. उद्धार करण्याकरता आले म्हणजे काय करायचं? उद्धार करणं म्हणजे काय हो? पहिलीतून दुसरीत पाठवणं, दुसरीतून तिसरीत पाठवणं, तिसरीतून चौथीत पाठवणं. उद्धार करणं म्हणजे काय? अधोगतीला चाललेल्या जीवाला सद्गतीला पाठवणं. अधोगतीला चाललेल्या जीवाला सद्गतीला पाठवणं. आमचं तुमचं जीवन अधोगतीला चाललेलं आहे, लक्षात ठेवा. अधोगती आणि अधोगतीला चाललेल्या जीवाला सद्गतीला पाठवायचं आहे. म्हणजे त्या मार्गातून ह्या मार्गाला आणायचं आहे. अगदी मराठी सांगायचं म्हणजे करण्याकरता सांगतो आपल्याला. डोंगरावरून पाणी खाली आणायला काय लागत नाही. खालारा धावे पाणी. डोंगरावरून पाणी खाली सोडलं की ते सरळ खाली येते. पण पायथ्याचं पाणी जर डोंगराला न्यायचं असेल तर मोटर बसवावी लागते. मोटर बसवावी लागते. मोटर बसवल्याशिवाय खालचं पायथ्याचं पाणी डोंगराला जात नाही. वरचं पाणी आणण्याकरता खाली काही करावं लागत नाही. अधोगतीला जाण्याकरता काही करावं लागत नाही. लोकांची निंदा करत जा, गोड वाढतंय, काय करावं लागत नाही. माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. तुम्हाला सांगितलं उद्यापासून कोणाची निंदा करू नको. फार अवघड आहे. कोणाकडे वाईट नजरेने बघू नको, वाईट कानाने ऐकू नको. म्हणजे त्याला असत्कर्मातून सत्कर्मामध्ये प्रवृत्त करावं लागतं. सत्कर्मात प्रवृत्त झाल्याशिवाय त्याची साधनेमध्ये बळकटता निर्माण होत नाही. आणि बळकटता निर्माण झाल्याशिवाय तो वर येत नाही. वर येत नाही. बुडलेल्या माणसाला काढणं फार अवघड आहे. कधी प्रसंग आला तरी विचार करून उडी मारत जा. जो मनुष्य पाण्यामध्ये बुडत आहे त्याला जर तुम्हाला काढायचा असेल तर तो पोहणारा बुडतेला माणूस ज्याला काढण्याकरता जातो त्याला खाली ओढतोय. त्याला तो खाली ओढतोय. तो किती जरी खाली ओढत असला तरी त्याला ओढण्याची ताकद वरच्या माणसात पाहिजे तर तो त्याला वर काढू शकतो. कुणीतरी ओढाला उडी मारायचा चिला पट्टीचा पोहणारा पाहिजे. जर पाण्यामध्ये बुडणाऱ्या माणसाला जर वर काढण्याकरता त्या माणसाच्या अंगात जर ताकद लागते तर ह्या जगामध्ये संसारामध्ये बुडलेल्या माणसाला वर काढण्याकरता कोणीतरी चालेल. हे संतच कार्य करू शकतात. फार कठीण काम आहे.
त्याला पेन्शन मिळत नाही का? मिळते पेन्शन मिळत नाही बरं, पगार मिळत नाही, काहीच मिळत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे उद्धाराचं कार्य करायचं आहे याचा अर्थ ते निरपेक्ष भावनेनं करावं लागतं, निरपेक्ष भावनेनं करावं लागतं. आणि ती करण्याची योग्यता महाराज म्हणतात त्या भूतलावरती संत जीवनामध्ये, संत जीवनामध्ये. हा, संतांच्या शिवाय हे कार्य कोणी करू शकत नाही. म्हणून त्या दीन जनांचा उद्धार करण्याकरता संत या भूतलावरती प्रगट होतात, अवतीर्ण होतात आणि जगत उद्धाराचं कार्य करतात. एवढं जगत उद्धाराचं कार्य करतात, एवढं जगत उद्धाराचं कार्य करतात. आणि त्यांचं स्वरूप आणि ते कार्य पाहिल्यानंतर देवादिकाला वाटतं वंदावं तर यानाच वंदावं. त्यांची वंदिती पायवनी. मी शब्द वापरला व्यवहारातला. निरपेक्ष भावनेनं संत महात्मे हे कार्य करतात. हे कार्य करत असताना महाराज म्हणतात जगामध्ये किंमत नसेल पण त्रिभुवनात त्याला किंमत आहे. बरं, आम्ही तुम्ही किंमत दिली म्हणजे ते मोठे समजावे नाही. जे जगात ज्यांना मोठं समजलं जातं असे जगात मोठे कोण आहेत? ब्रह्मादिक देव. आणि ब्रह्मादिक देव हे कुठं तरी वाकत नाही. ते सर्वांना वाकायला होतात पण ते कुठं वाकत नाही. बरं, वाकत नाही. कारण ती सत्तेनं मोठेत म्हणलं, सत्तेनं मोठे. ही सामान्य सत्ता आहे व्यवहारात. आज हे ब्रह्मादिक देव ज्या सत्तेवरती आहेत, ब्रह्मदेव म्हणजे सामान्य समजू नका बरं का. जगताची ना सृष्टीचा आरंभ उत्पत्ती करत असताना त्या ब्रह्मदेवापासून झाली, ब्रह्मदेवापासून झाली. असे ब्रह्मादिक देव फार मोठा त्यांचा अधिकार आहे. आज कोणतंही कार्य जर करायचं असेल तर त्या ब्रह्मदेवाचं सहाय्य घ्यावं लागतं, ब्रह्मदेवाचं सहाय्य घ्यावं लागतं. मग तुम्ही पहा ना, ज्ञानोबाराय, निवृत्तीराय आणि सोपानदेव ही जगत उद्धारा करता आली पण एकमेकाला घेऊन आली. बरं का, ब्रह्मा सोपान तो झाला. त्या येताना ब्रह्मदेवाला घेऊन आलेत खाली, भगवान शंकराला घेऊन आले, भगवान विष्णू आले आणि तिघांनी मिळून हे कार्य केलेलं आहे. बरं का, सांगण्याचा भाव असा आहे तो ब्रह्मदेव आहे आणि तो ब्रह्मदेव म्हणजे महाराज म्हणतात की तो कुठंतरी नतमस्तक होत नाही. बरं का, म्हणून निळोबारांचे प्रमाण आहे मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती वंचना करीती जनदुष्ट नष्ट. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. हा, संतांची वंचना दुष्ट वृत्तीचे लोक करतात पण महाराज म्हणतात मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती, की त्यांचं कार्य आणि त्यांचं स्वरूप जाणणारे हे ब्रह्मादिक देव, हे ब्रह्मादिक देव त्यांचं कार्य आणि स्वरूप जाणून त्यांच्या जीवनाशी नतमस्तक होतात. बरं का, म्हणून तुकोबाराने सुद्धा हेच वर्णन केले. ब्रह्मादिक जे तुम्हा ओळंग, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुरे. महाराज वर्णन करतात तुकोबाराय, काय तुमचं सामर्थ्य आहे. ब्रह्मादिक देव तुमच्या पायाजवळ येऊन लोळतात, लीन होतात, इतरांचं काय घेता म्हणतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती
काय वंदिती हो? नुसतं पाय वंदिती नाही, पायवनी. वनी म्हणजे पाणी, वनी म्हणजे पाणी बघा. पाय अधिक वनी बरोबर पायवनी. ज्या वनीला ज्या पाण्याला संतांच्या चरणाचा स्पर्श झाला त्या तीर्थाला म्हणतात पायवनी. तीर्थाला काय म्हणतात? पायवनी. महाराज म्हणतात त्यांच्या पायाला वंदन करतात, त्यात नवल नाहीये. त्यांचा जिथं 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 स्पर्श झाला त्या त्या जागेला ते वंदन करतात. पायवनी. जिथं स्पर्श झाला इथं तीर्थाचा उल्लेख केलाय. क्षेत्राचा पण विचार घेता येतो बरं. म्हणून ब्रह्मदीन रंगनाथ महाराज प्रभणीकर गुरुजी सांगायचे बरं. ते सांगायचे एकदा भगवान शंकर पुष्पक विमानामध्ये बसून आकाश मार्गाने चालले होते. बरोबर पार्वती माता होती आणि अचानक विमान थांबवलं. भगवान शंकर उतरले आणि काही अंतरावरती गेले आणि त्या मातीमध्ये गडा 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 लोळायला. पार्वती मातेने बघितलं आमचा बाबा हा मशानात राहणारा, त्याला लोळायची सवय आहे, नाचला तरी हा ज्ञानी आहे, कुठंतरी लोळणारा नव्हे. जशी संध्याकाळची घेऊन लोळणारी पुष्कळ आहे. कारण साक्षात ज्ञानी तो वैरागी संपन्न आहे, कुठंतरी लोळणार. म्हणून पार्वती मातेने कौतुकाने कुतूहलाने विचारले, प्रभू आपण प्रवासाला निघालो, प्रवासाला जाताना अचानक विमान आपण थांबवलं, पटकन उतरला आणि त्या जागेमध्ये गेला, त्या जागेमध्ये गडा गडा लोळा. म्हणजे काय लोण्याचं कारण काय नाही. म्हणजे ज्या जागेमध्ये मी लोळलो ना या जागेमध्ये याच्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी इथं समाधी घेतली. त्या जागेमध्ये समाधी घेतलेली ती आजही जागा पवित्र आहे. आणि सांगितलं पुन्हा कलियुगामध्ये इथंच ती पुन्हा ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार आहे. ती जागा एवढी पवित्र आहे तेव्हा आताच आपण तिथं लोळून या. वंदिती पाय धुरी द्या. म्हणजे ज्यांचा काय अधिकार आहे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात की ज्यांचा ज्या महात्म्यांचा ज्या ज्या वस्तूशी संबंध आला त्या वस्तूला क्षेत्रत्व आणि तीर्थत्व प्राप्त होत. तीर्थत्व प्राप्त होत. म्हणून आपण ज्यांचा हा उत्सव करतो त्यांनी अनुष्ठान केलं. कुठं अनुष्ठान केलं? आंध्रमध्ये त्याचं नाव काय माझ्या लक्षात नाही. कृष्णेच्या काठावरती कुरोपूर बर का. कुरोपुराने नरसिंह सरस्वती महाराजांनी अनुष्ठान केलं. गुहा आहे बरं का तिथं. आम्ही अधिक मासामध्ये गेलो होतो दर्शनाला. चौकशी केली या ठिकाणाचं महत्व काय. ते असं आहे की ते कृष्णेचा वेड्यांचे मधीच ठिकाण आहे बरं का. चारी बाजूनं पाणी आहे त्याला, ती मधीच आहे. तिथं जाताना कृष्णेतून पलीकडे जावं आणि तिथं गुहा आहे. आणि त्या गुहेमध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अनुष्ठान केलंय. आजही त्या जागेला क्षेत्रत्व प्राप्त झाले. आपल्याला एवढंच माहिती येतं नरसोबाची वाटीला
म्हणजे त्याच्याही पूर्वी अनुष्ठान तिथं केलं बरं का ते. म्हणजे ज्या महात्म्यांनी ज्या जागेवरती वास्तव्य केलं त्या जागेला आजही माणसं तिथं नतमस्तक आहेत, अनुष्ठान करतात. अनुष्ठान करण्याकरता माणसं तिथं जातातच. राहण्याची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था आहे. म्हणजे त्या महात्म्यांच्या चरणाचा जिथं स्पर्श झाला त्या पाण्याचा संबंध असेल, भूमीचा संबंध असेल, हे जाणलं कोणी? महाराज म्हणतात ब्रह्माधिक. देवानी जाणलं, सामान्याने जाणलं यात नवल नाही. सामान्याने जाणल्यात नवल नाही, लक्षात का? ते सुद्धा देवाधिक देव सुद्धा महाराज म्हणतात त्यांच्या ठिकाणी ते नतमस्तक होतात. ब्रह्माधिक त्यांची वंदिते पायवनी. हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ आपल्याला सांगतो. आपल्याकडे जर संत आले की संत आल्यानंतर आपण त्या संतांचे पाय धुतो आणि ते पाय धुतल्यानंतर ते पाणी पाणी राहत नाही बघ, ते तीर्थ होतं. मग ते तीर्थ काय करावं? सेवन करावं, घरात शिंपडावं, घरामध्ये शिंपडावं. बुडाऱ्याचे पाय दोन नव्हे. त्या महात्म्यांचे म्हणजे त्या संतांचे पाय धुण्यानंतर ते घरामध्ये जे पाणी निर्माण होतं ते पाणी पाणी राहतं. ते तीर्थ आहे, लक्षात ठेवा. ते तीर्थ आहे. ते तीर्थ सेवन करावं, ते घरामध्ये शिंपडावं, नाम त्याला नतमस्तक व्हावं. म्हणजे जे महात्मे या भूतलावरती अवतीर्ण झाले, महाराज म्हणतात त्यांचं काय सामर्थ्य आहे, काय त्यांची योग्यता आहे. महाराज म्हणतात त्याच्या स्वरूपाला आणि त्यांच्या कार्याला देवाधिकाने जाणून त्यांच्या जीवनाशी ते नतमस्तक झाले. वंदिती पायवनी. मग ते वंदिती पायवनी महाराजांना विचारलं आम्ही काय करावं? महाराज म्हणतात आपण त्यांच्या नामाचा घोष करावा. नाम घेता वदनी दोष जाती निरामने ज्यांच्या नामे करिता घोष नाती दोष कैकाचे नाम घेता वदनी दोष जाती तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुकामनी पापी जाती संतांची आचरे. त्यांच्या नावाचा जप करा. जप नाम घेता वदनी दोष जाती. अशा महात्म्यांच्या नावाचा जो कोणी वाणीनं उच्चार करेल महाराज म्हणतात त्याच्या जीवनातले दोष निघून जातील. दोष शिल्लक राहणार नाही बरं का, लक्षात ठेवा. नवे नवे नाथ महाराजांनी वर्णन केले. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. तिथं महाराजांनी वर्णन केले काय हरण करतात होते. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितु सर्वज्ञ ज्ञाना ज्ञान विरहित होय ऐशी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. महाराज म्हणतात अहो त्यांच्या नावाने पापे जळतील, अज्ञान निवृत्त होईल एवढं सामर्थ्य आहे. अज्ञान सुद्धा जीवनातला फार मोठा दोष आहे ना. आणि तो दोष घालवण्याचं सामर्थ्य केवळ त्यांच्या नावाचा जप करा. समजा जिथं त्यांच्या चरणाला स्पर्श झाला असं जे तीर्थ आहे त्या तीर्थाला नाही जाता तुम्ही जिथं असाल तिथं बसून तरी त्यांच्या नावाचा जप करा ना.
म्हणजे त्यांचं जीवन किती श्रेष्ठ दर्जाचं आहे महाराज म्हणतात, सामान्य नाहीये. ती मंडळी आज या भूतलावरती जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता जरी आली तरी महाराज म्हणतात त्यांचा अधिकार फार उच्च कोटीचा आहे. आणि तो उच्च कोटीचा अधिकार सांगत असताना आपण काय करावं महाराज म्हणतात, नाम घेता वदनी दोष जाती. त्यांच्या नावाचा जप करण्याने आपल्या जीवनातले दोष जातात. त्याच्या पुढे त्यांचं महत्व सांगताना महाराज म्हणतात ही मंडळी जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता येतात. कुणी म्हणेल केवळ दीन जनांचाच उद्धार करतात का, बाकीच्यांचा करत नाहीत का, तोंड बघून काम करतात का. महाराज म्हणतात दिन नव्हे, महाराज म्हणतात दुराचारी जरी असला तरी त्यांचा ते उद्धार करतात. धोका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाते. विठोबा संत जगी अवतरले उद्धराला आले दीन जना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्ममूर्ती साक्षात परब्रह्म संत रूपाने या भूतलावरती अवतीर्ण होऊन जगत उद्धाराचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि ते करत असताना महाराज म्हणतात कोणाकोणाचा त्यांनी उद्धार केला. महाराज म्हणतात त्यांनी सकल जीवांचा उद्धार केला. मग सकल जीवांचा केला म्हणजे कोणत्या कोणत्या वर्गात कोण होते. काही अज्ञानी होते, काही दुराचारी होते, काही विषयासक्त होते, काही पापी होते. या सगळ्यांचा उद्धार केला. धोका दुराचारी विषयासक्त दोन शब्द वापरले महाराज. फार खालच्या दर्जाचे शब्द आहेत. खालच्या दर्जाचे शब्द आहे. दुराचारी, त्या दुराचारी पुरुषाचा जवळ करणं फार, त्याला अंतकरण फार मोठं लागतं. फार मोठं अंतकरण लागतं. म्हणजे असे दुराचारी ज्यांनी जीवनामध्ये केले महाराज म्हणतात त्यांचा सुद्धा त्यांनी उद्धार केला. मागचा विचार केला नाही, पुढचा विचार केला. म्हणून मौलीनी वर्णन केले आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवतारी.
हा, परमार्थाच्या आधी कितीही दुराचारी माणूस असला तरी चालतो, पण पुढे दुराचार चालत नाही बरं का. हा, किती दुराचारी किती पापी परमार्थ करण्याचा अधिकारी आहे, पण तो एकदा परमार्थात आल्यानंतर मात्र पुन्हा चालत नाही. लक्षात ठेवा. अशी जी दुराचारी आहेत, महाराज म्हणतात त्या दुराचार्यांचा सुद्धा त्यांनी उद्धार केला. कोणाचा केला, कसा केला, चरित्र पहा. चरित्र पहा म्हणजे आपल्याला कळेल. इतिहासामध्ये त्याची नोंद अनेकांची आहे बरं का. कोण दुराचारी होता, कोण पापी होता, कोण विषयासक्त होता, नामोल्लेखा सहित त्याची चरित्र पुराणामध्ये सांगितलेली आहे. आपण पुराण वाचता म्हणून मी त्याचा विस्तार करत नाही. दुसरा विचार वेळेचं भान ठेवून आपल्याला विचार आपल्यासोबत मांडतो. म्हणजे सर्वांना जवळ करण्याकरता अंतःकरण फार मोठं लागतं. लक्षात ठेवा, फार मोठं लागतं. विशाल अंतःकरण लागतं. पण घरामध्ये सगळ्याच प्रकारची लोक असतात बरं का. घर म्हटलं की सगळ्या प्रकारची लोक असतात. आपण जरी परमार्थ करत असलो तरी परमार्थकाच्या घरात सुद्धा सगळी लोक असतात, नाही असं नाही. आणि त्या सगळ्यांना घेऊन परमार्थ करायचा आहे, सगळ्यांना घेऊन परमार्थ करायचा आहे. म्हणून त्यांची अंतःकरणाची एवढी विशालता आहे. त्या विशालतेने या जगाकडे पाहून त्यांनी सर्वांचा विचार केला. हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबोना चराचर आपण झाला. अशा विश्वात्मक बोधाला प्राप्त झालेली मंडळी या विश्वालाच माझं म्हणतात. मग माझं म्हणत असताना त्यांच्या विषयी अंतःकरणामध्ये भाव आहे. या सर्वांचा उद्धार झाला पाहिजे. अंतःकरणाची विशालता बरं का. जरी दुराचारी असतात तरीही बरं का. गोका दुराचारी, पुढं विषयी आसक्त, विषयी आसक्त, काही विषयासक्त माणसं आहे. एक महाराजांचा अभंग आहे तुकोबांच्या गाथेमध्ये पाहण्यासारखं. विषयासक्त माणसाचं वर्णन केले तुकोबांनी, मोठा अभंग आहे. आणि त्या विषयासक्त माणसांचा दोषांचा चिंतन केलं आणि आशय जरी असले तरी महाराज म्हणतात यांचा सुद्धा देवा उद्धार झाला पाहिजे असा कळवळा व्यक्त केलाय शेवटी तुकोबांनी. त्यांचं वर्णन केलंय. त्यांची आसक्ती काय आहे त्या आसक्तीचं वर्णन करून महाराज म्हणतात देवा आशांचा सुद्धा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे बरं का. म्हणून विषयासक्त शेंडी सहित विषयामध्ये बुडालेली माणसं आहेत. शेंड्या राहिल्या नाही. आज लोकांची अवस्था आहे. माणसं प्रपंच करतात म्हणजे आज परमार्थ करतात म्हणजे काय, विषयाची आसक्ती गेलेली नाही बरं का. लक्षात, विषयाची आसक्ती गेलेली नाहीये. किती विषयासक्त माणसं आहेत त्याचं वर्णन केलंय. एखादा मुंगळा जर गोळाला जर चिकटला आणि त्याला जर बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर तो मुंगळा त्या गोळाला सोडत नाही, आपल्या धडाला सोडतो. त्याचं शिर एकीकडे होतंय आणि धड एकीकडे होतंय. ते काय म्हणतोय, मी मेलो तरी चालेल पण माझा भोग वाया जाता कामा नाही. भोग्य भोक्तृत्व भ्रांती. हा विषयासक्तीचा उच्च कुटीची अवस्था आहे बरं का. आणि त्यांच्या चित्तातूनही भोगाची आसक्ती काढून त्यांचा उद्धार करणं हे सोपं काम नाही महाराज. महाराज म्हणतात त्यांचा उद्धार होतो. कधी होतो, संत कृपे त्वरित उद्धरते. त्वरित बरं का. संत कृपा, त्या संतांच्या कृपेने त्यांचा उद्धार होतो. नवे नवे माझं मत त्याच्या पुढे आपल्याला सांगतो. हो, दुराचारी पुरुषाचा विषयासक्त माणसाच्या वरती संत कृपा करतील नवत नाही.
ज्याच्यावरती कृपा होईल त्याचा उद्धार होतो. होता कृपा तुमची पशु बोले वेद. जर पशुवरती कृपा जर करता असेल तर माणसावरती करणार नाही. ते हे संत कृपेचे दीप साधका कधी साधका निष्पाप. म्हणजे त्यांच्या कृपेमध्ये एवढं सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे म्हणून सर्व संतांनी संत कृपेचं वर्णन केले बरं का. संत कृपा झाली इमारत आली कोणती दगडाची नाही बरं का. या शरीराकडे लावायचं. जर संतांची कृपा झाली ना महाराज म्हणतात नरदेह रूपी प्राप्त झालेली ही इमारत आहे याचा उद्धार होतो. आणि तो कधी होतो त्वरित त्याच घडीला. मग महाराजांना विचारलं महाराज आम्हाला अशी भेटतील का. महाराज म्हणतात मी त्यांची वाट पाहायला लागलोय. नामदेव महाराज म्हणतात ज्यांच्या हे कार्य त्यांचं स्वरूप एवढं उच्च कोटीचं आहे